सो श्रेनिक आपण मागच्या वेळी एकदा भेटलो होतो बरोबर 2 आठवड्यापूर्वी. हो. आणि तेव्हा बऱ्यापैकी शुगर हाय होते. आपण जर HbA1c जर बघितलं तर ते 8.2 होतं मागचं बरोबर. आणि फास्टिंग 192 होती, जेवणानंतर 315 होती. आणि कोलेस्ट्रॉल पण बऱ्यापैकी खराब होता. आपण मग गोळ्या थोड्या चेंज करून 1 महिन्यानंतर आपण आता फॉलोअप करतोय. तर आपण काय करूया, आपण आत्ताचे रिझल्ट्स थोडे एकदा बघून घेऊया, राईट. तर आत्ताचे रिझल्ट्समध्ये फास्टिंग आपली बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाली मागच्यापेक्षा. पीपी ती 350 350 होती, ती 215 आली. म्हणजे अजून थोडा इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आपण. आणि आपण कोलेस्ट्रॉल तर कम्प्लिटली नॉर्मल झालं. जे LDL वगैरे हाय होतं मागचं, ते जर हे तुम्ही रिपोर्ट बघितले आजचे, LDL आपला आता ऑलमोस्ट 92 पर्यंत आलेलं आहे. आपण आता काय करू, पुढचा फॉलोअपसाठी 1-2 महिन्याचा फॉलोअप ठेवू. गोळ्या थोड्या मॉडिफाय करू आपण, जास्त चेंजेस करायची गरज नाही, खूप थोड्याशा मॉडिफिकेशन करू. पण आपण जसं मागच्या वेळी बोललो होतो की आपल्याला मेनली वेटवरती कॉन्सन्ट्रेट करू आपण. आता थोडंसं वेट लॉस झालं 5 ते 10% ना, तर आपली मेटाबॉलिझम आतून चांगली व्हायला मदत होईल. डायबिटीजचे मेडिसिन आपल्याला अजून कमी करता येईल. म्हणजे आपल्या ज्या 2 टॅबलेट चालल्यात त्या आपल्याला एका गोळीवर पण घेता येऊ शकेल. तर मला वाटते काही जास्त प्रॉब्लेम नाही. आपले बाकीचे जे किडनी फंक्शन आणि ते रिपोर्ट होते ते पण चांगले आलेत. लिव्हर प्रोफाईल आपण जे फॅटी लिव्हरसाठी करतो डायबिटीसमध्ये, किंवा आपण जे ऑर्गन चेकअप करतो नेहमी, सगळं ओव्हरऑल बॉडी चेकअप आपण म्हणतो ना, की ऑर्गन आपण बघतो, ऑर्गनचे फंक्शन बघतो, किडनी, लिव्हर, हे सगळे नॉर्मल आलेत. हे आपण इयरली एकदा तरी करत असतो. तर हे आपले टेस्ट हे पण आता झालेले आहेत. तर आपण मागच्या वेळेस जसं बोललो तसं हाय प्रोटीन लो कॅलरी डाएट काय चालू केलंय की नाही तुम्ही? प्रोटीन आहे, वाढवलंय की नाही? वाढवलंय. ठीक आहे. आता तुम्हाला काय दुसरे काही क्वेश्चन आहेत का, ते मला विचारा असतील तर? नाही, काही नाही, एकदम सगळं तुमचं सॉल्व्ह झालं. वेट रिलेटेडच आहे, लूज होत नाही. वेटचं कसं आहे की बेसिकली आता 3 गोष्टी आहेत. आपण जसं बोललो की प्रोटीन इंटेक किती तुमचा ऑप्टिमल आहे का, 1 ग्रॅम पर केजी पर्यंत जायला पाहिजे ऍटलिस्ट. एवढाच होतोय का आता? तुम्ही थोडं कॅल्क्युलेट करा किती जातोय. ऍटलिस्ट 1 ग्रॅम पर केजी पर्यंत गेला ना, तर कार्बोहायड्रेट आपोआप कमी होतील तुमचे. मग सॅलड मी 25 ग्राम घेतोय. नाही, पण कुठलं, म्हणजे तुम्ही फूड मधून की घेताय सप्लिमेंटल? सप्लिमेंटल वेगळं घेताय. आणि फूड मध्ये तुम्ही नॉन व्हेजिटर आहे की व्हेजिटर आहे? नॉन व्हेज, वीक ट्वाइस. बरं, नाही तसं नाही. डेली किती जास्त एग्स वगैरे किती खाता डेली? नाही, डेली नाही खात. काहीच नाही. मग तसं थोडं चालू करा. प्रोटीन तुम्ही फूड मधून जास्तीत जास्त वाढवा. सप्लिमेंटल थोडं घेऊ शकता वे प्रोटीन, पण फूड मधून जास्तीत जास्त घ्या. बघू, थोडंफार वेट लॉस नाही झालं तर वेट लॉस मेडिकेशन पण आपण मागच्या वेळेस जसं बोललो GLP-1 वगैरे, त्याचा विचार करू आपण. ते आपल्याला दोन्हींना पण फायदा होईल. डायबिटीसला होईल, वेटला होईल. त्याचा पण आपण थोडा लागलं तर विचार करू. पण सध्या मला वाटतं आपण 1-2 महिने एक ट्रॅडिशनल थोडंसं आपण व्यवस्थित ट्रीटमेंट देऊया. त्यावेळी HbA1c चेक करू. जे आपल्याला 6.5च्या आसपास आणायचंय, तिथपर्यंत एकदा आलं 6.5, तर मग आपल्याला पुढचं व्यवस्थित होईल सगळं. चालेल.